नमस्कार, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, महायुतीच्या सरकारने आम्ही निवडून आलो तर सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ, त्याचबरोबर MSP वरती 20% अनुदान देऊ। तसं पाहिलं तर भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावरचं राज्य हा महाराष्ट्र ठरलेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं नगदी पिकामध्ये आता सोयाबीनचा क्रमांक लागलेला आहे आणि याच माध्यमातून सोयाबीन हे जवळपास महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर पेरणी क्षेत्र वाढलेले आहे। याच माध्यमातून सोयाबीनचे क्षेत्र पाहिले तर सोयाबीनचे जवळपास सर्व क्षेत्रापैकी जवळपास 80 ते 90% सोयाबीन हा पेरणी क्षेत्र वाढलेले आहे। याच माध्यमातून आता जर नगदी पिकामध्ये या सोयाबीनला गणलं जात आहे तर नेमकं महत्त्वाचं पीक सोयाबीन झालेलं आहे। यासाठी महाराष्ट्र सरकारने या सोयाबीनचा विचार करावा आणि त्याच माध्यमातून त्यांनी आम्ही दखल घेतली अशा पद्धतीने महायुतीच्या सरकारने आम्ही निवडून आलं तर सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ असं त्यांनी घोषणा केलेली आहे। जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। याच माध्यमातून आता महायुतीचं सरकार निवडून आलेले आहे। त्यांचं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर नेमकं कशा पद्धतीने सोयाबीनला 6,000 रुपयाचा भाव मिळतो, नेमकं कोणाला सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळतोय, कोणत्या शेतकऱ्यांना हा 6,000 रुपयांचा भाव मिळतोय, याबद्दलच आता आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी गोविंद झरे, तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल। तर मित्रांनो, या चॅनलवरती आपण अशाच नवनवीन व्हिडिओची शेती उपयोगी जे काही नवीन माहिती असते, अपडेट असते, याबद्दलच माहिती, तीन शासनाच्या नवनवीन योजना व लोकांना उपयोगी असलेल्या विविध प्रकारच्या योजना नवीन येत असतात, त्याबद्दलची शासन निर्णय व शासन निर्णयासह इतर जे काही योजना असतात त्याबद्दल आपण माहिती देत असतो। अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची व इतर माहिती तुम्हाला मिळत राहील। जेच MSP शेती उपयोगी जे काही सोयाबीनविषयी माहिती आहे त्याबद्दलच आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, MSP म्हणजे नेमकं काय? तर MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस, याचा अर्थ मराठीमध्ये पाहिला तर किमान आधारभूत किंमत। हे किमान आधारभूत किंमत कोण ठरवले जाते? तर प्रत्येक राज्यांची किमान आधारभूत किंमत हे प्रत्येक राज्य ठरवत असते। याच माध्यमातून किमान आधारभूत किंमत महाराष्ट्र सरकारने सोयाबीन या पिकासाठी किती ठेवलेली आहे? तर किमान आधारभूत किंमत महाराष्ट्र सरकारने सोयाबीन या पिकासाठी 4,892 रुपये ही किमान आधारभूत किंमत ठरवण्यात आली। याच माध्यमातून आता सोयाबीनला 6,000 रुपये कसा भाव मिळणार? तर 6,000 रुपये भाव मिळण्यासाठी जे महायुतीच्या सरकारने MSP वरती 20% अनुदान देणार, याच पद्धतीने 20% अनुदान म्हणजेच MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत हे 4,892, यावरती 20% म्हणजे जर MSP वरती जर 20% काढायचं असेल तर 4,892 गुणिले 20 भागिले 100 असं काढल्यानंतर हे 4,892च्या 20% मिळत असते 978 रुपये समथिंग येत असते। याच माध्यमातून 4,892 अधिक 978 रुपये पाहिलं तर जवळपास 6,000 रुपयाच्या जवळजवळ जात असतो। 5,800 समथिंग रुपये होत असतात, 70 रुपये समथिंग होतात, 20 ते 30 रुपयाचा डिफरन्स येतो। अशा पद्धतीने सोयाबीनला 6,000 रुपये यापर्यंत नेण्याचं या महायुतीच्या सरकारचं सोयाबीनला 6,000 रुपये भाव देणं आहे। आणि एक तरी त्यांनी केलेल्या घोषणा म्हणजे जाहीरनाम्यामध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे सोयाबीनला 6,000 रुपये भाव मिळतोय आणि त्याचवरती MSP वरती 20% अनुदान देण्याचं काम होत असते। म्हणजे यामध्येच दोन्ही घोषणांचं हे काय होत आले, परिपूर्णरित्या त्या दोन्ही घोषणा पूर्ण व्हायला आहेत। अशा पद्धतीने त्यांनी ह्या घोषणा व सोयाबीनला 6,000 रुपये भाव देण्याचं काम करत आहेत आणि असं 100% अशा पद्धतीने त्यांचं हा प्लॅन किंवा त्यांचा प्रक्रिया चालणार आहे। याच माध्यमातून हे 6,000 रुपयाचा भाव कोणालाच मिळतोय? नेमकं ज्यांनी या केंद्रावरती त्यांनी महाराष्ट्र सरकारने जे केंद्र स्थापन केलेले आहेत, नापेडच्या माध्यमातून खरेदी केंद्र यांच्या माध्यमातून यावरती जर शेतकऱ्यांनी आपल्या नोंदणी करून या खरेदी केंद्राला आपला सोयाबीन विकला तरच त्यांना 20% अनुदान आणि याच माध्यमातून त्यावरती जो अनुदान मिळतो 20% त्यांना तो अनुदान मिळणार आणि तो भाव मिळणार। याच शेतकऱ्याला 6,000 रुपयाच्या जवळपास भाव मिळणार आहे। आणि अद्याप देखील
यांची वेळ गेलेली नाही. या अगोदर 30 नोव्हेंबरपर्यंत यांची नोंदणी होती ऑनलाईन पद्धतीने. अजून यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. 15 डिसेंबरपर्यंत यामध्ये नोंदणी करून यावरती सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळवून घेऊ शकता. म्हणजे 4,892 रुपयांचा भाव मिळवून घेऊ शकता. यावरती 978 रुपये इकडून अनुदान तुम्हाला नंतर मिळणार आहे. याच माध्यमातून 6,000 रुपये जवळपास तुम्हाला भाव मिळणार आहे. याच पद्धतीने त्यांचे एकतरी जाहीरनाम्यातील घोषणा ह्या पूर्ण व्हायल्यात. अशा पद्धतीने त्यांनी नियोजन आखलेलं आहे आणि या पद्धतीने तुम्हाला सुद्धा 6,000 रुपयांचा भाव मिळवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने महायुतीच्या सरकारचं नेमकं प्रत्येक शेतकऱ्यांना न मिळता अशा काहीच शेतकऱ्यांना हे भाव मिळत आहे आणि 6,000 रुपयांचा भाव अशा पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याला न मिळता काहीच मोजक्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जर 6,000 रुपयाचा भाव मिळवायचा असेल तर या पद्धतीनं तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तर मित्रांनो, अशाच पद्धतीची नवीन माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.